राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय. एकनाथ महाराज म्हणतात, बाबा रे तू या मनुष्य जन्मामध्ये आलास ना, मग काय कर, प्रभूचं चिंतन कर, प्रभूची सेवा कर, प्रभूची भक्ती कर, प्रभूचं नामचिंतन कर, व्रत वैकल्य एकादशी वारी तू कर, आवडीने भावे. हरिनाम आपल्याला घ्यायचंय, परंतु एकनाथ महाराजांनी सुरुवातीचे जे 2 शब्द वापरलेत ना श्रोते हो, ते 2 शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. पहिला कोणता शब्द? आवड, आणि दुसरा भाव. आवडीने भावे. पहिला काय शब्द वापरला? आवड. कोणतंही कार्य करा, पण ते कार्य करत असताना त्याच्यामध्ये रुची असणं महत्वाची, त्याच्यामध्ये आवड असणं महत्वाची. बरोबर आहे की नाही? उगाच आता तुम्ही आपलं नाटक म्हणून पखवाज वाजवायचा, तुम्हाला याच्यात काही रुचीच नाही. ज्या कलेमध्ये व्यक्तीला रुची आहे, माणसाने ती कला शिकावी. बरोबर? नवे ज्या कलेमध्ये माणसाला रुची असते, तीच कला त्याला लवकर साध्य होते. बरोबर? तसं भगवान परमात्माचं नामचिंतन एकनाथ महाराजांनी करायला सांगितलं, पण पहिले काय सांगितली? आवड. कशाने करायचे? पहिले बोलत चला थोडस होकार आरती नाकार आरती हो नाही अशा काहीतरी माना हलवा, नुसतं असं करू नका. कशाने चिंतन करायला सांगितलं एकनाथ महाराजांनी? आवडीने. आपण कशाने करतो? सवडीने. सवड म्हणजे जेव्हा वेळ मिळाल तेव्हा. आम्हाला जर भांडे घासता थोडा वेळ मिळाला तर तेव्हाच राम करू, आणि दिवसभर नाहीच मिळाला, आणि दुपारी सगळं काम आवरून, आता दुपारी काम आवरल्यावर तुम्ही काय खुरपाला तर नसताना जा तिथं. बरोबर आहे ना? थोडं बिल्डिंग तर नाही खुरपायची. दुपारी काय असतं मला? आराम असतो. खोटं बोलता होय. व्हॉट्सअप पाता झोपतात तुम्ही, आराम खुशाल म्हणतात. म्हणजे मला समोर राहून तुम्ही खोटं बोलतात काय? ऐका, जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण प्रभूचं चिंतन करू. पण एकनाथ महाराज म्हटले, सवडीनं नाही, परमार्थ करायचा आवडीनं. आणि दुसरा आहे भाव. पहिली आवड आणि दुसरा भाव. इकडे बघा, कोणतंही कार्य असो आवड महत्वाची, पण भगवान परमात्माच्या सत्संगामध्ये, कीर्तनामध्ये, कथेमध्ये, नामचिंतनामध्ये भाव फार महत्वाचा आहे. बरं का? तुम्ही कीर्तन आवडीनं ऐका, परंतु अंतःकरणामध्ये जर भाव नसेल तर कीर्तनाचं सुद्धा पुण्य भेटत नाही. बरं का? नाही तर बरेच जण कीर्तनात बसतात. थोडस लक्ष देऊन ऐका बरं का. बरेच जण काय म्हटले मी? कीर्तनात बसतात, परंतु कीर्तन त्यांच्यात बसत नाही. बरोबर प्रतीक महाराज? तुमच्यात बसू द्या. आणि सुरुवातीलाच मी सांगून जाते, पुन्हा म्हणायला नको की कुणी बोलवलं हिला, का बोलवलं हिला. माझ्याकडून काही तुम्ही सासू सुनेच्या गोष्टीच्या अपेक्षा करूच नका बरं का. कारण मेन म्हणजे कीर्तन त्याच्यासाठी नसतं महाराज. कीर्तन त्याच्यासाठी नाही. हास्य विनोद कुठं पाहिजे हे सुद्धा संतांनी सांगितलंय. आणि नारदाच्या गादीवरती कीर्तनकार उभा राहिल्याच्या नंतर त्याने त्याचे कोणते नियम पाळावे हे सुद्धा सांगितलंय बरं का. इथं उभा राहिले लोक काही म्हणतात, त्यांना काय उभं राहायचं 2 तास, कोणती बडबड करायची, कोणती कशी हो. प्रत्येक जागेला जर मर्यादा आहेत, तर या ज्ञानोबा तुकोबारायांच्या वामन भाऊच्या गादीला सुद्धा मर्यादा आहे. मला असं वाटतं टाळी वाजवायची तर जोराने वाजवा. उगा आपला 2-3 टाळ्या नका वाजवायचं, निदान मला तरी ऐकू आलं पाहिजे टाळी. ऐका, इथं उभा राहिल्याच्या नंतर संतांनी या गादीला काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. प्रत्येक गादीवर उभा राहिल्यानंतर मर्यादा आहेत. बरोबर? प्रत्येक गादीवर कथेची मर्यादा वेगळी, कीर्तनाची मर्यादा वेगळी. संतांनी कीर्तनाची मर्यादा घालून दिलेली आहे. कोणती? भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विरवाव्या, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐसे कीर्तन मर्यादा संतांच्या घरची, ऐसे कीर्तन मर्यादा संतांच्या घरची.
ही आम्ही नाही काढलेली. ही मर्यादा कोणी काढली? झोपल्या का काय कुणी काढली? पांडुरंग पार्क मध्ये राहणाऱ्या बाया सांगा कुणी काढली? संतांनी काढली. आणि संतांनी जी परंपरा आपल्याला दाखवून दिली, संतांनी जी रीत आपल्याला सांगितली, जे नियम आपल्याला सांगितले, त्याचं पालन करणं हे आद्य कर्तव्य आपले. विठ्ठल आपलं चाललं कुठं होतं? जाऊ दे, विषयावर या. इकडे इकडे लक्ष द्या. इकडे कुठे चाललं होतं? तू म्हणते पाकिट तू घेते आणि आम्हाला विचारिते. चाललं कुठं? आपल्या इथं चाललं होतं. कार्य कोणतंही करा, त्या कार्यात काय असली पाहिजे? थोडं पुढे गेलतो. आणि भगवान परमात्म्याच्या कार्यात भाव असला पाहिजे. काय असला पाहिजे? भाव. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला.